मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही बैठक बोलावण्यात आली आणि थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणार आहे। मनसे नेते आणि नेमलेले निरीक्षक यांच्याकडून मतदारसंघनिहाय आढावा घेतला जाणार आहे। पुढच्या दौऱ्याविषयी या बैठकीत चर्चा केली जाऊ शकते। अमित ठाकरेंच्या उमेदवारी संदर्भात सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एक महत्त्वाची बैठक बोलावली। त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मनसे नेते आणि निरीक्षक जे नेमलेले होते त्यांच्याकडून आता मतदारसंघनिहाय आढावा घेतला जाणार आहे। दरम्यान अमित ठाकरेंच्या उमेदवारी संदर्भात सुद्धा आजच्या बैठकीत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे मनसेची आता ही बैठक कशा पद्धतीने पार पडते याकडे लक्ष लागणार आहे। आगामी निवडणुकांच्या संदर्भात या बैठकीत चर्चा केली जाणार आहे। थोड्याच वेळात शिवतीर्थ या निवासस्थानी या बैठकीला सुरुवात होणार आहे। पुढच्या दौऱ्याविषयी सुद्धा या बैठकीत चर्चा होऊ शकते। सध्या अनेक राजकीय पक्षांच्या बैठकींचं सत्र सध्या पाहायला मिळतं आणि त्यामध्येच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा एक महत्त्वाची बैठक बोलावली। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन केलं गेलं। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। मनसे नेते आणि नेमलेल्या निरीक्षकांकडून मतदारसंघनिहाय आढावा घेतला जाणार आहे। पुढच्या दौऱ्याविषयी सुद्धा या बैठकीत चर्चा केली जाऊ शकते। दरम्यान सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमित ठाकरेंच्या उमेदवारी संदर्भात सुद्धा आजच्या या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढणार का हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे।